सतत भीती वाटत असते ना तुला? हो, मला माहिती आहे त्यातच गुंतलेला असतोस तू. आता ह्यातून मार्ग कसा काढायचा ते सांगतो. पण शांतपणे आणि लक्षपूर्वक ऐक. अरे ही भीतीच तुझ्या संपूर्ण त्रासाला कारणीभूत ठरतीये बघ. कारण तू कुठलंही काम करायला घेतलंस, की सर्वात आधी ते होईल ना? नाही झालं तर काय? हेच विचार तुझ्या मनात येतात. हो ना? आणि म्हणून तू ते काम करायचं अथवा एखादी झेप घ्यायची टाळतोस. बरोबर ना? अरे ही भीती थोडीच म्हणजे संयम म्हणून असावी आणि त्याहून अधिक झाली, की हीच भीती ताणपूर्व स्थितीत बदलते आणि मग तुझ्या मनाचा कब्जा करते आणि मग तुला वाटतं, की नको, नको काहीतरी नवं करायला. जे आहे तेच करू. इथेच, इथेच तू चुकतोस. अरे जी माणसं मोठी झाली, ती का झाली? याचा कधी विचार केलायस का? त्यांचं कर्म हा त्यातला एक भाग. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी ह्याच भीतीवर आरूढ होऊन प्राप्त केलेला तो विजय. तुला काय वाटतं? त्यांना भीती वाटली नसेल? अरे का नाही वाटणार? ती सुद्धा तुझ्यासारखी माणसंच आहेत ना. पण त्यांनी निर्भीडपणे झेप घेतली. इथेच त्यांचे अर्धे कार्य पार पडले. आणि कोणत्याही विजयी माणसाची गाथा ही त्यानंतर आलेल्या अपयशावर आरूढ होऊनच तयार झाली. मी कधीच तुमच्यात भेदभाव करत नाही. पण तुझ्या मनाला लागलेली भीतीची जळमट ह्यामुळेच तुझी प्रगती होत नाही. ही भीती मुळात सत्यात वासच करत नाही बघ. पण हा सर्व तुझ्या मनीचा डाव आहे. त्यामुळे ह्यापुढे स्वतःवर विश्वास ठेवायचा आणि या भीतीमागे फसायचं मात्र नाही. आणि तुझ्या आतला आवाज सदैव ऐक. कुठेही थांबू नकोस. चालत राहा. कारण भिवू नकोस. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.